एकाच दिवशी 4 खून झाल्यानं बुलढाणा जिल्हा पुरता हादरलेला आहे। अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकाच दिवशी 3 खून झालेत। मी सध्या अंधेरा पोलीस स्टेशनच्या या परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा अंधेरा पोलीस स्टेशन हे चर्चेमध्ये आलेलं आहे। ते म्हणजे एकाच दिवशी या अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 खून झालेले आहेत। 2 लहान चिमुकल्या ज्या 2.5 वर्षाच्या आहेत त्या लहान चिमुकल्यांचा आपल्या सख्या बापाने नवरा बायकोच्या भांडणाच्या रागातून दोन्ही मुलींचा खून केला आहे। तर सायंकाळी पुन्हा एकदा अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला जो आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारामध्ये सुद्धा एका 25 वर्षीय युवकाची चाकूने भसकून 3 युवकांनी हत्या केलेली आहे। त्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत, तर एक आरोपी हा सज्ञान आहे। या तिघांनाही पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे। तर जिल्ह्यामध्ये जो चौथा जो खून आहे तो शेगाव शहरामधले आठवडी बाजारामध्ये घडलेला आहे। तेथे सुद्धा 32 वर्षीय युवकाचा खून केलेला आहे आणि तो सुद्धा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आता दिवाळीचा काळ संपल्यानंतर एकाच दिवशी 4 खून झाले। त्यामुळे जिल्हा पुरता या ठिकाणी हादरलेला आहे आणि अंधेरा पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले। ते म्हणजे एकाच दिवशी या हद्दीमध्ये अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 खून झाले। त्यामुळे अंधेरा पोलीस स्टेशन हे नेहमी चर्चेत असतं आणि आता पुन्हा एकदा हे 3 खून झाल्यानं चर्चेमध्ये आले आणि जो लहान चिमुकल्यांचा खून आहे त्या चिमुकल्यांच्या खुनामुळे समाजमन सध्या सुन्न झालेला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, अंधेरा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।